माझ्या अशिलाने बांधकाम आधीच सुरू केले आहे, त्यामुळे मनाई हुकूम अर्ज टिकाऊ नाही. माझे अशील मालक आहेत. प्रतिवाद्याने बांधकाम सुरू केले आहे, ते थांबवले जाऊ शकते. आपली एक मिळकत आहे. आपल्या मिळकतीवर शेजारचा व्यक्ती किंवा अन्य त्रयस्थ व्यक्ती हा हक्क सांगतो आणि त्या ठिकाणी बांधकाम सुरू करतो. घाई गडबडीमध्ये मटेरियल आणून टाकतो, जास्त लेबर लावतो आणि फास्ट जेवढं होईल तेवढं बांधकाम करण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी आपल्या प्लॉटमध्ये अतिक्रमण करून जास्तीचं क्षेत्र आपलं जे आहे ते बळकावून त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन सुरू करतो. ज्यावेळी अशा प्रकारचे वाद होतात त्यावेळी आपण न्यायालयामध्ये येतो. न्यायालयामध्ये आपण मनाईचा दावा दाखल करतो. तर न्यायालयामध्ये आल्यानंतर मनाईचा जो आपण दावा दाखल करतो तो मनाईचा दावा कशा प्रकारचा असला पाहिजे, कशा प्रकारचा नसला पाहिजे आणि माननीय न्यायालयामध्ये अशा प्रकरणांमध्ये आपण त्या दाव्यामध्ये काय म्हटलं पाहिजे, माननीय सर्वोच्च न्यायालयानं या संदर्भामध्ये काय म्हटलेलं आहे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया, तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या मिळकतीमध्ये अतिक्रमण करतो, हक्क सांगतो आणि त्या ठिकाणी बांधकाम सुरू करतो, तर जर आपण अशा स्वरूपाचा दावा दाखल घेऊन मान्य कोर्टात घेऊन आलो की ही माझी मिळकत आहे, माझी यावर मालकी आहे, यावर माझा कब्जा आहे आणि जो शेजारचा लगतधारक आहे किंवा एखादा त्रयस्थ व्यक्ती आहे तो इल्लिगली त्याच्यावर हक्क सांगून तो त्या म्हणजे थोडंसं शब्दप्रयोग जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. म्हणून मी ज्युनियर वकील मित्रांसाठी जे विशेषतः आहे ते सांगतोय की तो माझ्या मिळकतीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करून त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे बांधकाम करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा स्वरूपाचा जर आपण दावा आणला तर आपण नॉट टू ऑब्स्ट्रक्ट अशा प्रकारचं इंजंक्शन मागू शकतो. म्हणजे जी कन्स्ट्रक्शन करण्याची बाब आहे, इट इज येट नॉट हॅपन्ड, इट कॅन बी हॅपन्ड, जे होऊ शकतं. म्हणजे ते बांधकाम माझ्या मिळकतीवर बेकायदेशीरित्या करण्याचा प्रयत्न करत आहेत, ते करू शकतात. तर त्यांना प्रोहिबिट करावं, त्यांना अडवावं की त्यांचा त्याच्यामध्ये काही हक्क नाही. तर अशा स्वरूपामध्ये मेअर सूट फॉर इंजंक्शन इज टेनेबल. परंतु ज्यावेळी आपण असा दावा घेऊन येतो की ह्या व्यक्तीनं, लगतधारकानं किंवा त्रयस्थ व्यक्तीनं माझ्या मिळकतीमध्ये घुसून त्यावर बांधकाम केलेलं आहे आणि जेव्हा तुम्ही फॅक्ट ऑफ कन्स्ट्रक्शन, त्या व्यक्तीनं त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन काही केलेलं आहे ही गोष्ट जेव्हा तुम्ही मान्य करता आणि त्या बेसिसवर जेव्हा तुम्ही दावा दाखल करून येता तर मेअर सूट फॉर इंजंक्शन इज नॉट टेनेबल असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे आपण माननीय सर्वोच्च न्यायालयानं ते आपण पाहूया. प्रॉपर्टी डिस्प्यूट विथ कन्स्ट्रक्शन रिक्वायर्स सूट फॉर पोजेशन, नॉट जस्ट इंजंक्शन. फक्त मनाईचा दावा कायद्याने चालू शकणार नाही. वी हॅव टू फाईल द सूट फॉर पोजेशन. कारण आपण असं म्हणतोय की त्यांनी आमच्यात अतिक्रमण करून बांधकाम केलेलं आहे, त्यामुळं मनाईचा दावा फक्त चालणार नाही, आपल्याला कब्जाच मागावा लागेल. आणि त्या अनुषंगानं द सुप्रीम कोर्ट हॅज सेड वेअर देर इज अ कन्स्ट्रक्शन रेज्ड ऑन द डिस्प्युटेड प्रॉपर्टी. शब्दप्रयोग खूप महत्त्वाचे आहेत. कन्स्ट्रक्शन रेज्ड ऑन द डिस्प्युटेड प्रॉपर्टी. जर का कन्स्ट्रक्शन केलेलं असेल, ॲलेज्ड टू बी ओन्ड बाय द प्लेंटिफ, जी वादीच्या मालकीची आहे, ज्याच्यावर प्रतिवादीनं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे असं आपलं म्हणणं आहे. द अप्रोप्रिएट अँड इफिशियस रेमेडी अवेलेबल टू देम वॉज टू इन्स्टिट्यूट अ सूट फॉर पोजेशन. वन्स यू ॲडमिट that there is a construction constructed by the defendant, the mere injunction suit prohibitory relief, seeking the prohibitory relief will not be tenable. तर पुढे असं म्हटलेलं आहे, the appropriate and efficacious remedy available to them was to institute a suit for possession along with a consequential relief of injunction and not a suit for simpliciter injunction. म्हणजे कब्जा आणि मनाई हे दोन्ही मागू शकतो. आता आपण म्हणाल की कब्जा आणि मनाई हे दोन्ही कसं, तर काही प्रमाणामध्ये त्याच्यावर कन्स्ट्रक्शन केलं आहे. उदाहरणार्थ पाया खोदला आहे, काही फुटिंग्स भरलेत, काही कॉलम उभा केलेत किंवा अर्ध्यापर्यंत बांधकाम आलेलं आहे, तर आपण जे क्षेत्र आहे ज्याच्यावर कन्स्ट्रक्शन केलेलं आहे त्याचा आपल्याला ताबा मागावा लागेल. आणि दुसरं
त्या पोझिशन्सच्या मागणीसोबतच दुसरी मागणी काय करावी लागेल, तर जे उर्वरित क्षेत्र आहे त्या उर्वरित क्षेत्राच्या कब्जा वहिवाटीला हरकत अडथळा करू नये, त्या उर्वरित क्षेत्राचा कब्जा घेऊ नये. अशा स्वरूपाचा जो आहे तो प्रोहिबिटरी आदेश आपल्याला मागावा लागतो. कारण परमनंट इंजंक्शन हे प्रोहिबिटरी आहे, नॉट टू डू. आणि इफ एनिथिंग हॅड डन, एखादी गोष्ट झालेली असेल तर त्याच्यासाठी मॅन्डेटरी इंजंक्शन आहे. किंवा एखादं पूर्णच झालं समजा काम, तर ती मिळकत जी आहे ती कन्स्ट्रक्शन पाडून त्याचा खुला ताबा माझ्याकडे द्यावा, मला द्यावा. म्हणजे तिथे सुद्धा वी हॅव टू प्रे फॉर पोझिशन. कारण आपण म्हणतोय की त्यांनी कन्स्ट्रक्शन केलंय, त्यामुळे डिस्प्युटेड प्रॉपर्टीवर जर कन्स्ट्रक्शन केलंय असं आपलं म्हणणं असेल तर फक्त मनाईचा दावा चालू शकत नाही असं म्हटलेलं आहे. सिम्प्लिसिटर इंजंक्शन सूट इज नॉट टेनेबल. आणि त्याच्यामध्ये विश्लेषण देताना जे आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने 41S जे आहे स्पेसिफिक परफॉर्मन्स ॲक्ट जे आहे 1963चा त्याचा उल्लेख केलेला आहे. वन ऑफ द स्टॅट्युटरी ग्राउंड फॉर रिफ्युजल ऑफ अन इंजंक्शन इज द अवेलेबिलिटी ऑफ अन इक्वली इफिशियस रेमेडी. म्हणजे तुम्हाला रेमेडी एकच आहे असं माननीय सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही म्हणता की त्यांनी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे प्रतिवादीनं, तर तुम्ही मनाईचा दावा फक्त दाखल करू शकत नाही, तुम्हाला पोझिशन मागावं लागेल, त्यांच्याकडून कब्जा मागावा लागेल असे म्हटलेलं आहे. द रूल बिईंग एक्सप्रेसली प्रिस्क्राइब्ड बाय द स्टॅट्यूट सर्कमस्टन्सेस द डिस्क्रिशन ऑफ द कोर्ट इज इन ग्रँटिंग इंजेक्टिव्ह रिलीफ वेअर सच अन अल्टरनेटिव्ह रेमेडी एक्झिस्ट. There are, however, limited categories of cases where a suit for mandatory injunction, जे मी आत्ता आपल्याला म्हटलो की आदेशात्मकता कितीचा, by itself may constitute an equally efficacious remedy, the bench said. As per facts of the matter, जी केस होती त्यातली त्याच्यामध्ये संजय पालीवाल अँड अदर्स पार्टनर्स इन वैशाली बिल्डर्स हॅड परचेस्ड अ पार्सल ऑफ लँड मेजरिंग 15 बिघा त्यांनी खरेदी घेतलेलं होतं डिस्ट्रिक्ट हरिद्वार येथे रजिस्टर डीडनी. आणि त्याच्या संदर्भातला तो वाद होता. त्याच्यामध्ये फॅक्ट्समध्ये त्या डिटेल आपण जायला नको, व्हिडिओ खूप मोठा होईल जर आपण डिटेल जर त्याच्या फॅक्ट्समध्ये गेलो तर. आपल्याला कायदेशीर मुद्दा आणि थोडक्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये लॉपनच्या बेसिसवर काय म्हटलेलं आहे. तर ह्या केसचे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जर तुम्ही माझ्या मिळकतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत आहे, माझ्या मिळकतीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करीत आहे, माझ्या मिळकतीवर बेकायदेशीरपणे घुसून बांधकाम करण्याचा प्रयत्न करत आहे, फक्त प्रयत्न करत आहे, तो घुसलेला नाही, त्यांनी बांधकाम केलेलं नाही, इथपर्यंत असेल तर इंजंक्शन सूट चालेल. तुम्ही एकदा जर म्हणालात की त्या माझ्या मिळकतीवर त्यांनी बांधकाम केलेलं आहे तर फक्त मनाईचा दावा चालणार नाही, कब्जा सुद्धा त्याच्यासोबत आपल्याला मागावं लागणार आहे. उर्वरित क्षेत्राबद्दल आपण जो आहे तो प्रोहिबिटरी इंजंक्शन जे आहे ते आपण मागू शकता. या केस जे आहे या केसमधील ज्युनियर वकील मित्रांसाठी केसचं नाव सांगतोय की संजय पालीवाल PALIWAL पालीवाल अँड अदर्स वर्सेस भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड थ्रू इट्स एक्झिक्युटिव्ह डायरेक्टेड आणि 15 जानेवारी 2026 या तारखेचा हा महत्त्वाचा असा न्याय निर्णय आहे. त्यामुळे दावा दाखल करत असताना आपण जे प्रॉपर्टीचं स्टेटस आहे त्या डिस्प्युटेड प्रॉपर्टीचं ते काय आहे हे आधी आपण डिसाईड केलं पाहिजे. वेदर ही एनक्रोचड का, ही इज ट्राईंग टू एनक्रोच, वेदर ही कन्स्ट्रक्टेड का, वेदर ही इज ट्राईंग टू कन्स्ट्रक्ट. या शब्दप्रयोगावर दावा चालू शकतो किंवा नाही हे महत्त्वाची गोष्ट जी आहे ती ठरते. आणि जर तुम्ही एकदा डिस्प्युटेड प्रॉपर्टीवर कन्स्ट्रक्शन केलेलं आहे असं म्हटलं तर आपल्याला फक्त मनाईचा दावा जो आहे तो कायद्याने चालू शकत नाही. त्यासाठी आपल्याला पोझिशन आणि त्याच्यासोबत मनाई मागावं लागेल. अपेक्षा करतो की माहिती आपल्याला समजली असेल. आपल्याला जर ही माहिती समजली असेल तर मी साध्या सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केला. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. आणि आपण या व्हिडिओला यूट्यूब चॅनलवर लाईक केल्यानंतर आपल्याला हाईप नावाचं एक कलरचं बटन दिसेल, त्यालाही क्लिक करा. त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो, याची माहिती जास्तीत जास्त लोकांना होते. या व्हिडिओला जर आपण इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसवर पाहत असाल, अद्याप जर का आपण प्रोफाईलला पेजेसला लाईक केलेलं नसेल, शेअर केलेलं नसेल तर शेअर करा, फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा. ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा जेणेकरून कुणाचा जर असा सेम प्रॉब्लेम असेल, काही अडचणी असतील किंवा ज्यांना
काही अशा अडचणीचा सामना करून पुढे न्यायालयामध्ये नाईलाजास्तव जावंच लागणार असेल तर आपण नेमकं काय म्हणायचं हे ठरवता येईल शब्दांच्या फेरफारमुळं, चुकीच्या पद्धतीच्या प्लेडिंगमुळं, चुकीच्या पद्धतीची माहिती दिल्यामुळं जे आपलं नुकसान आहे ते होणार नाही. धन्यवाद.